नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये लवकरच नवीन जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा तब्बल 1770 जागेसाठी पदभरती केल्या जाणार आहे. आता कोणकोणती पदे यामध्ये रिक्त असणार आहे आणि त्यासोबतच याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासोबतच बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की ठाणे महापालिकेत तब्बल 1770 पदांसाठी जे आहे भरती केल्या जाणार आहे. आता बघा याच्याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, ते आपण सविस्तर वाचून घेऊया. 2 वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील 1770 कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. बघा ही जी तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे की 2 वर्षापूर्वी जर बघितली ही जी भरती रखडलेली होती, आता जर बघितलं तर 1770 कर्मचारी पदांची मेगा भरती जी आहे ते अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आपल्याला दिसून येत आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. बघा यामध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला की कोणत्या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे. तर बघा ऑगस्ट महिन्यात म्हणजे की याच महिन्यात तुम्हाला याची जी जाहिरात आहे तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे. तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे, म्हणजेच की बघा गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला याची परीक्षा दिसणार आहे. तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. यामध्ये सरळ सरळ असं सांगण्यात आलेलं आहे की दिवाळीपर्यंत जे आहे टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. पदभरती 1770 असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे. तर बघा या परीक्षेसाठी जर बघितलं तर कोणती कंपनी अनाऊन्स केलेली आहे, तर बघा TCS मार्फत जी आहे तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या, कारण की यामध्ये जर जिकर केला तर बघा टाटा कन्सल्टन्सीची मदत घेऊन याची परीक्षा पार पडणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यासोबत बघा पालिकेत कार्यकारी अभियंत्याची जी आहे 5 पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत आणि त्यासोबतच बघा उपनगर अभियंत्याची 7 पदे, कनिष्ठ अभियंत्यांची नागरी 77 आणि कनिष्ठ अभियंत्यांची 66 अशी 165 पदे रिक्त आहेत. आतापर्यंत जर बघितली तर 68 पदे भरली गेली आहेत. मात्र 382 रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे. बघा 165 पदापैकी जर बघितलं तर 68 पदे जी आहे ती भरली गेलेली होती आणि मात्र 382 रिक्त पदांवर ही भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात जर बघितलं तर 180 फायरमन कायमस्वरूपी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं तर बघा 180 जी जागा आहे ते फायरमनच्या जागा दिसून येणार आहेत, जे की बघा कायमस्वरूपी घेण्यात येणार आहे अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे. आरोग्य विभागात 250 परिचारिका, सुमारे 800 वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. बघा आरोग्य विभागासाठी खूप मोठी सुवर्ण संधी यामध्ये दिसून येणार आहे. तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 250 परिचारिका आणि सुमारे 800 वैद्यकीय अधिकारी पदे जे भरण्यात येणार आहे, जे की बघा खूप मोठा आकडा यामध्ये दिसून येणार आहे तुम्हाला. या विभागात सर्वाधिक पदांची भरती होणार आहे, म्हणजेच की या आरोग्य विभागात सर्वाधिक पदांची भरती केल्या जाणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. बघा ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि मुलाखती यामध्ये होणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याची जी अर्जाची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची जी माहिती आहे ठाणे महानगरपालिकेकडून मिळण्यात आलेली आहे आपल्यापर्यंत. तर बघा टोटल जर बघितलं तर बघा 1770 पदांची जी मेगा भरती यामध्ये केल्या जाणार आहे. आणि बघा ही जी पद भरती आहे ते कोणत्या महिन्यात घेतल्या जाणार आहे, तर बघा ऑगस्ट महिन्यात जर बघितलं तर याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं तर ऑगस्ट मध्ये बघा मंथ एंडिंग पर्यंत तुम्हाला ही जाहिरात जी आहे तुम्हाला दिसून येणार आहे. या भरतीची वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक अपडेट जी आहे भरतीची माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा टप्प्याटप्प्याने जर बघितलं तर प्रत्येक महानगरपालिकेकडून जे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता जर बघितलं मागील व्हिडिओमध्ये तर बघा मी तुम्हाला अमरावती महानगरपालिका याबद्दलचा व्हिडिओ देण्यात आलेला आहे की रिक्त पदांची जी माहिती आहे त्याबद्दल मिळालेली आहे. तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कोणत्या महानगरपालिका भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा जशी काही अपडेट माझ्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला शेअर करू शकेल. तर बघा खूप चांगली संधी तुम्हाला ठाणे महापालिकेत दिसून येणार आहे. जो कोणी विद्यार्थी तयारी करत असेल त्यांनी तयारीला लागून जा, कारण की यामध्ये क्लिअरली ते मेन्शन करण्यात आलेलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची जाहिरात असणार आहे आणि लगेच तुमचं जर बघितलं तर गणपतीनंतर थेट परीक्षा घेतल्या जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये क्लिअरली असे जे मेन महत्त्वाचे पॉईंट आहे ते मेन्शन करण्यात आलेले आहे, तुम्ही इथं बघू शकता.
तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.